चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टुवार यांच्या प्रचार फलकावर अज्ञात व्यक्तींनी शेण फेकल्याची घटना घडली। रामकृष्ण सोसायटी परिसरातील या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले असून नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुभाष कासनगोट्टुवार यांनी संयमी भूमिका घेत निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असून अशा कृत्यांमुळे माझा उत्साह कमी होणार नाही। निवडणूक आयोग व पोलीस प्रशासन योग्य कारवाई करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आहेत, मात्र काल जी घटना झाली या प्रभागामध्ये आणि त्या घटनेचं नेमकं काय एकंदरीत विषय आहे। आपल्या सोबत सुभाष कासनगोट्टुवार आहेत, अधिकृत उमेदवार आहेत। काय सांगाल, कारण आरोप प्रत्यारोपानंतर काही अनुचित प्रकार देखील घडताना आम्ही बघितलं। काल आपल्या पोस्टरवरती फक्त आपल्या फोटोवरती शेण मारल्याचं पाहायला मिळालं। याच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आल्या। यात आपलं यामध्ये काय मत आहे? मला माहिती मिळाली, पोलीस स्टेशनचे माननीय संदीप सर जे PI आहे दुर्गापूर पोलीस स्टेशनचे, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी कारवाई सुरू केली। ते मला म्हणाले की पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला या म्हणून। अजूनपर्यंत मी गेलो नाही, पण हे कृत्य ज्यांनी केलं त्यांना पकडण्याचं काम पोलीस स्टेशन करेल, प्रशासन करेल। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्या परिसरामध्ये प्रचंड विकास केला आम्ही मिळून सर्वांनी। त्यामुळे जे काही होईल प्रशासन करेल। त्यावर ज्यांनी हे कृत्य केलं त्याच्याशी माझा काही वैर नाही आहे। आणि बाकी निवडणूक प्रक्रिया जे आहे, निवडणूक विभाग जो आहे तो याबद्दल कारवाई करेल। नक्कीच आपण बघितलं, हे ते सुभाष कासनगोट्टुवार, त्यांच्या चेहऱ्यावर हे सगळं अनुचित प्रकार घडल्यानंतरही देखील त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं। हा जो प्रकार आहे खरं तर निंदनीयच आहे, मात्र त्यांनी यामध्ये माघारही घेत अजूनही पोलिसांमध्ये तक्रार केली नाही। मात्र पोलिसांकडनं त्यांना फोन आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की माझं नातं सगळ्यांशी चांगलं आहे। याच्या मागे ज्यांनी कटकारस्थान केलं आहे त्यांचा शोध मात्र पोलीस घेणार आहेत, असं देखील त्यांनी लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून पुढे आणलेलं आहे।